नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण मुंबई पोलीस भरतीला आलेले 2016, 2017, 2018, 2021 तसेच 2023 ला आलेले सर्व जीकेचे प्रश्न बघणार आहोत आणि तुम्हाला यामधलेच बरेच क्वेश्चन पेपरमध्ये बघायला मिळतील, कारण की पोलीस भरतीवाले PYQ क्वेश्चन भरपूर रिपीट करतात। तर बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र हे पुणे या शहरात आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने कशाची स्थापना केली? तर बघा, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने फोर्स 1 ची स्थापना केली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वस्तू व सेवा कराशी जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर बघा, जीएसटीचा फुल फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी। तर वस्तू व सेवा कराशी जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती आहे 121। कोणती आहे? 121 जीएसटी। पशु, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? तर बघा, याचा आन्सर आहे, पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा सन 1972 ला संमत केला। विद्यार्थ्यांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल की विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे। 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन तसेच कायदा दिन म्हणून साजरा केला जातो। आपण हे क्वेश्चन वन लाइनर म्हणून घेणार आहोत, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल, म्हणून आपण सर्व ऑप्शन एक्सप्लेन नाही करत आहे। महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोल्हापूर ते गोंदिया मध्ये धावते। महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्व निजामाच्या राज्यात होता? सांगा। तर याचा आन्सर आहे मराठवाडा। महाराष्ट्रातील मराठवाडा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता आणि म्हणूनच आपण 17 सप्टेंबरला मराठी मुक्ती संग्राम दिन म्हणून, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो। कधी? 17 सप्टेंबरला। तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, तुळजाभवानी मातेचे मंदिर हे धाराशिव जिल्ह्यात आहे। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला क्वेश्चन कसे वाटत आहे? व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी ही गोदावरी आहे। किती किलोमीटर असते महाराष्ट्रामध्ये? 668 किलोमीटर। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी आहे आणि डिस्टन्स किती आहे महाराष्ट्रात? 668 किलोमीटर। सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? तर बघा, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? मला कमेंटमध्ये सांगा। सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ लागतो? तर सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान 8 मिनिटे एवढा वेळ लागतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? तर बघा, याचे आन्सर आहे मच्छलीपट्टणम। भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे मच्छलीपट्टणम या ठिकाणी पाऊस पडतो। स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केव्हा केली? तर बघा, याचा आन्सर आहे 10 एप्रिल 1875 ला। स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 ला केली।
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर याचा आन्सर आहे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर पहिली स्त्री कादंबरीकार आहे साडूबाई तांबेकर. आणि यांनी पहिली कादंबरी कोणती लिहिली त्याचा आन्सर मला कमेंट मध्ये द्या. आणि जर या आन्सर येत नसेल तर त्याचा आन्सर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर दिला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन येथे भरले? तर बघा, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कलकत्ता येथे भरले. जॅक्सनचा वध करणारे अनंत कानेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते? तर जॅक्सनचा वध करणारे अनंत कानेरे हे अभिनव भारत या संघटनेशी संबंधित होते. मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती आहे? तर मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली सरिता आहे. गुंतवणूकदारांचे हिताचे तत्व त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी 12 एप्रिल 1988 रोजी रिकामी जागा स्थापन करण्यात आले. तर बघा, गुंतवणूकदारांचे हिताचे तद्वतच त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी 12 एप्रिल 1988 रोजी सेबीची स्थापना करण्यात आली. सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आणि सेबीचे अध्यक्ष कोण आहे सध्या? सांगा मला कमेंट मध्ये. आणि ज्या क्वेश्चनचं मी आन्सर विचारत आहे त्या क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर जाणून घ्यायचे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? तर बघा, याचा आन्सर आहे बॉम्बे योजना. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम बॉम्बे योजनेत करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲग्मार्क म्हणजे काय? तर ॲग्मार्क म्हणजे काय? शेती उत्पादनावरील प्रमाणित चिन्ह. शेती उत्पादनावरील प्रमाणित चिन्ह म्हणजे ॲग्मार्क आहे. शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी प्रदान केला जातो? तर बघा, याचे आन्सर आहे क्रीडा पुरस्कारासाठी. शिवछत्रपती पुरस्कार क्रीडा क्षेत्रासाठी प्रदान केला जातो. अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? तर अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून युरेनियमचा वापर करतात. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहे? तर याचा आन्सर राजा बळे आहे. महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे? गरजा महाराष्ट्र. आणि या गीताचे गीतकार कोण आहे? राजा बळे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? तर बघा, भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई आणि अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे हे पहिले राज्य ठरले आहे? तर बघा, कर्नाटक ऑप्शन मध्येच नाही आहे. तर वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे राज्य गुजरात. कोणतं ठरणार आहे? गुजरात. ब्रिटिशांनी भारतात कोणत्या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली? तर बघा, ब्रिटिशांनी भारतात प्लासीच्या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. आणि प्लासीचे युद्ध कधी झाले? 1757. आणि बक्सरचे कधी झाले? तर बक्सरचे झाले 1764. बक्सर आणि प्लासी 1757 दोन्ही युद्धाचे इयर लक्षात ठेवा, खूप महत्वाचा. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर बघा, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? तर महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग आहे चंपारणचा सत्याग्रह. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय? तर बघा, ग्रामगीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? माणिक बंडोजी इंगळे. काय? माणिक बंडोजी इंगळे. आणि डेबूजी झिंगराजी जानोरकर हे कोणाचे नाव आहे? तर हे आहे, काय नाव आहे यार त्यांचं? सांगा मला कमेंट मध्ये, लक्षात येत नाही. व्हिडिओ क्वेश्चन आठवला का सांगतो तुम्हाला.
गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? तर गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील दांडी हे गाव निवडले होते. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय यांनी घेतला. तर बघा, इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय छत्रपती शाहू महाराज यांनी घेतला. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली? 1828. आणि कोणी केली? राजा राममोहन राय यांनी केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? तर भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग ही अरवली आहे. कोणती आहे? अरवली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर बघा, नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. लक्षात ठेवा. कोणती आहे? नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. कोल्हापूर जिल्ह्याला लागून कोणत्या राज्याची सीमा आहे? तर कोल्हापूर जिल्ह्याला लागून ही कर्नाटक राज्याची सीमा आहे. लक्षात ठेवा, कोल्हापूरला कर्नाटक राज्याची सीमा लागली आहे. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? तर महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे. किती आहे? 6. अतिशय महत्वाचा क्वेश्चन. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. आणि मलबार किनारपट्टी कशाला म्हणतात? तर मलबार ही केरळची आहे. मलबार केरळ. उत्कल कुठची आहे? ओडिसा. ओडिसा. आणि कारवार कुठची आहे? सांगा मला कमेंट मध्ये. हा, तर काय होतं ते? गाडगे बाबांचं नाव होतं ते. ठीक आहे. मांजरा पठार महाराष्ट्रात कोणत्या भागात आहे? तर मांजरा पठार हे मराठवाडा भागामध्ये आहे. गाडगे महाराजांचं नाव होतं, जानोरकर. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यात आहे. नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर नाथसागर हे आहे का उजनीचे आहे का, कोयनाचे आहे का, डिंबेचे आहे का? नाही. तर नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर हे आहे जायकवाडी धरण. नाथसागर हे जायकवाडी धरणाचे नाव आहे. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? तर संविधान सभेचे सदस्य हे महात्मा गांधी नाही होते. भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहे? तर बघा, भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसा राज्यातील आहेत. राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते? तर राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून केली जाते. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? तर राज्यसभेची सदस्य संख्या ही 250 आहे. आणि लोकसभेची किती आहे? लोकसभेची आहे 48. विधानसभा आहे 288. आणि विधान परिषद 78. ठीक आहे. राज्यसभेची 250 आणि लोकसभेची 48. लक्षात ठेवा. यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. तर कोणाला? ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते. आणि भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? तर दादाभाई नौरोजी यांना. अर्थसंकल्पात जीडीपी म्हणजे काय आहे? तर जीडीपीचा फुल फॉर्म काय आहे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. काय म्हणतात त्याला? सकल राष्ट्रीय उत्पादन. जीडीपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन. आणि इंग्लिश मध्ये फुल फॉर्म ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? तर इलेक्ट्रिक बल्ब मध्ये नायट्रोजन. कोणता? इलेक्ट्रिक बल्ब मध्ये नायट्रोजन वायू भरला असतो. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? अँड्रॉइड,
आहे ऑपरेटिंग सिस्टीम, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडोज सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पण जावा ऑपरेटिंग सिस्टीम आहे का? नाही. तर जावा काय? प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर जगातील सर्वात लहान देश हा व्हॅटिकन सिटी आहे. तर जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? रशिया. आणि भारत कितव्या क्रमांकाचा देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये? सांगा मला कमेंट मध्ये. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर ताऱ्याचे चिन्ह आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर हे पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह आहे. कसे चिन्ह आहे? पंचकोनी असे, 5 कोन वाला. ऑप्शन चुकीचे दिले आहेत. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. आणि आरोग्य खाते कोणत्या सूचीमध्ये येते? सांगा मला कमेंट मध्ये. घोल मासा कोणत्या राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला? तर घोल मासा हा गुजरात राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी अमित शाह यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना, तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी लवकरच दुसरा पार्ट घेऊन येणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे त्याचा आन्सर मला कमेंट मध्ये द्या, जेणेकरून मला माहित पडेल की विद्यार्थी कुठल्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघतात. ऑस्ट्रेलिया ओपन 2024 स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावले? तर बघा, ऑस्ट्रेलिया ओपन 2024 स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद हे यानिक सिन्नर यांनी पटकावले. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि संबंधित राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. तर वैजंतीमाला तामिळनाडूचे बरोबर आहे, व्यंकय्या नायडू आंध्र प्रदेशचे बरोबर आहे, आणि सुब्रमण्यम तामिळनाडूचे आहे बरोबर आहे. पण विद्येश्वर पाठक हे महाराष्ट्राचे आहे का? तर हे महाराष्ट्राचे नाही, तर कुठचे आहे? बिहार. विद्येश्वर पाठक बिहारचे आहे. महाराष्ट्र भूषण 2023 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर महाराष्ट्र भूषण 2023 हा पुरस्कार अशोक शराफ यांना देण्यात आला. आणि महाराष्ट्र भूषण 2024 हा पुरस्कार कोणाला दिला? सांगा मला कमेंट मध्ये याचा आन्सर. सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री कोण ठरले? तर सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री हे नितीश कुमार ठरले आहेत. आणि कितव्यांदा त्यांनी शपथ घेतली आतापर्यंत? 9व्यांदा. कितव्यांदा? 9व्यांदा. इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर इंडिका हा ग्रंथ मेगास्थनीज याने लिहिला आहे. आर्य समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली? तर बघा, आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 ला मुंबई येथे झाली आहे. 1875. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली? तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 ला झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण हे कोणी स्वीकारले? तर भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण हे लॉर्ड डलहौसी यांनी स्वीकारले. याला पुन्हा काय म्हणतात? हडप नीती. हिंदीमध्ये हडप नीती म्हणतात. भारतात मार्च 1946 मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशन मध्ये पुढील पैकी कोण सदस्य होते? तर बघा, भारतात मार्च 1946 मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशन मध्ये याचा आन्सर आहे बी. ऑप्शन बी याचा आन्सर आहे. काय होतं? सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टँडर्ड क्रिप्स आणि एसी अलेक्झांडर. पुन्हा यांचे नाव सांगतो, सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टँडर्ड क्रिप्स आणि एसी अलेक्झांडर हे भारतात मार्च 1946 मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशन मध्ये सदस्य होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कधी व कुठे भरले होते? तर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन हे 1936 मध्ये फैजपूर जळगाव येथे भरले होते. गोपाळ गणेश आगरकर हे 1892 मध्ये कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर बघा, गोपाळ गणेश आगरकर हे 1892 मध्ये फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्राचार्य होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोरोमंडल किनारपट्टी या राज्याला लागलेली आहे? तर कोरोमंडल किनारपट्टी तामिळनाडू राज्याला लागलेली आहे. भारतात एकूण किती देशांच्या सीमा लागलेल्या आहेत? तर भारतात एकूण
7 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत. कोणते 7 देश आहे? तर ट्रिक लक्षात ठेवा, बचपन मे एम बी ए. आणि कशी उतरत्या क्रमानुसार लागल्या. सर्वात जास्त बांगलादेश, मग चायना, मग पाकिस्तान, मग नेपाळ, मग म्यानमार, भूटान, अफगाणिस्तान. लक्षात ठेवा, बचपन में MBA. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान, अफगाणिस्तान आणि यांचा उतरता क्रम आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात वनांचे प्रमाण जास्त आहे? तर महाराष्ट्रामध्ये पूर्व भागामध्ये वनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला वाहते? तर बघा, महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला तापी नदी वाहते. आणि ही कोणती नदी आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. तर तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि ही उत्तर दिशेला वाहते. या मृदेचा रंग हा काळा आहे. तर काय? रेगूड मृदेचा रंग काळा आहे आणि ही रेगूड मृदा कापसासाठी चांगली असते. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी समुद्र किनारपट्टी जिल्ह्याला लागलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी समुद्र किनारपट्टी ही ठाणे जिल्ह्याला लागली आहे. आणि सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी ही कोणत्या जिल्ह्याला लागली आहे? तर ते आहे रत्नागिरी. सोनधानी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सोनधानी धबधबा हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दिवस पाऊस हा या ठिकाणी पडतो. बघा काय विचारलाय? सर्वात जास्त पाऊस नाही, तर सर्वात जास्त दिवस पाऊस विचारलं तर काय येईल? काय येईल याचा आन्सर? याचा आन्सर येईल गगनबावडा. सर्वात जास्त दिवस पाऊस पडतो आणि सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर ते आहे अंबोली. लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण आहे? याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे? त्याचा सुद्धा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या. इझी क्वेश्चन आहे. भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? तर लक्षात ठेवा, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. मुख्यमंत्र्यास अधिकार पद व गोपनीयतेची शपथ कोण देते? तर बघा, मुख्यमंत्र्यास अधिकार पद व गोपनीयतेची शपथ राज्यपाल देत असतो. देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरते? तर बघा, याचा आन्सर आहे देशातील लोकांचे राहणीमान त्यांच्या दरडोई उत्पन्नावरून ठरते. कोणाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते? सांगा याचा आन्सर. खूप सोपी आहे, बरेचदा सांगितलं. आणि क्युलेक्स ही या जीवांची प्रजाती आहे. तर क्युलेक्स ही कशाची प्रजाती आहे? ते क्युलेक्स ही डास आहे. क्युलेक्स डास. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? सोडियम क्लोराईडचं काय? रेणुसूत्र NaCl. आणि NaCl कशाला म्हणतात आपण? साधे मीठ. सोडियम क्लोराईडला साधे मीठ म्हणतात, NaCl. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर अनुवंशिकतेचा सिद्धांत जॉर्ज ग्रेगर मेंडेल यांनी मांडला. मेंडेल आहे आन्सर. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रावते. तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत, लिव्हर. आणि ती पित्तरस स्त्रावते. गांडूळ हा प्राणी कोण संघात येतो? तर गांडूळ हा प्राणी ॲनेलिडा संघामध्ये येतो. लक्षात ठेवा, पाठ करून घ्या. साधारण निसर्गात किती मूलद्रव्य आढळतात? तर याचा आन्सर तुम्ही मला मित्रांनो कमेंट मध्ये द्या. आणि या क्वेश्चनचा आन्सर येत नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला याचा आन्सर दिलं जाईल. प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता आहे? तर प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ हा ऑर्थोपोडा आहे. खालीलपैकी ही संगणकीय भाषा नाही. तर बघा, कोबॉल संगणकीय भाषा आहे, जावा संगणकीय भाषा आहे, C++ सुद्धा कॉम्प्युटर लँग्वेज आहे. पण MMS आहे का? नाही. तर MMS काय आहे? मल्टी मेसेजिंग सर्व्हिस. आणि ही संगणकीय भाषा नाही आहे. देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय कोणत्या राज्यात आहे? तर बघा, देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पहिला आहे तर इम्पॉर्टंटच राहते. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर श्रीनगर हे शहर झेलम नदीकाठी वसले आहे. जर विद्यार्थ्यांना एखाद्या क्वेश्चनचा आन्सर चुकलं असेल माझ्याकडून, तर त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून
सर्वांना चुकीचं आन्सर मिळणार नाही. वेळूर येथील कैलाश लेणी खालीलपैकी या राज्य घराण्याच्या काळात कोरले गेले. तर काय याचा आन्सर? राष्ट्रकूट. वेळूर येथील कैलाश लेणी राष्ट्रकूट या राज्य घराण्याच्या काळात कोरले गेले. 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर 1857 चा भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला आहे. सॉरी काय? 1857 चा भारतीय स्वातंत्र्य समर हा कोणी लिहिला? विनायक दामोदर सावरकर. न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? तर न्यूटनचे गतिविषयक एकूण 3 नियम आहेत. तिसरा नियम सर्वांनाच लक्षात असतो. कांदा कापताना हा वायू बाहेर पडल्याने डोळ्यात पाणी येते. तर कांदा कापताना अमोनिया वायू बाहेर पडल्याने डोळ्यात पाणी येते. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री हे जॉन मताई होते. आणि सध्या कोण आहे अर्थमंत्री भारताचे? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? काय विचारला? सचिव. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव हे जिल्हाधिकारी असतात. आणि जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असते? आन्सर कमेंट करा. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? तर बघा, रडार यंत्रणेमध्ये रेडिओ लहरींचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असते? तर लिंबाच्या रसात सायट्रिक ऍसिड असते, म्हणजे व्हिटॅमिन सी वाले, त्याला ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणतात. टर्टरिक ऍसिड कशात असते? इमली, चिंचामध्ये टर्टरिक ऍसिड असते. लॅक्टिक ऍसिड कशात असते? दुधात. दूध आलं का लॅक्टिक ऍसिड, लॅक्टोज शुगर. आणि ऍसिटिक ऍसिड कुठे असते? ते ऍसिटिक ऍसिड विनेगर मध्ये असते. आणि 4% ऍसिटिक ऍसिडलाच विनेगर म्हटल्या जाते. आणि मुंगीमध्ये कोणते ऍसिड असते? मला त्याचा आन्सर कमेंट करा. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली? तर पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रॉबर्ट क्लाइव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? तर बघा, रॉबर्ट क्लाइव्ह याने 1765 मध्ये बंगाल राज्यात दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. सन 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? तर सन 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना लंडन येथे श्यामजी कृष्ण वर्मा कोणी केली? 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होम रूल इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना, लीगने इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? तर बघा, सती प्रतिबंधक कायदा हा लॉर्ड विल्यम बेंटिक, कोणाच्या? लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळात झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. आणि मुंबई हाय कुठे आहे? त्याचा आन्सर कमेंट करा. डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म कुठे झाला? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. आणि कधी झाला त्यांचा? तर 14 एप्रिल 1891 ला झाला. कधी झाला? 1891. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? तर भारतातील भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे आहेत. जय जवान जय किसानची घोषणा कोणी दिली? तर जय जवान जय किसानची घोषणा ही लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण होते? तर हितवाद या वृत्तपत्राचे जनक गोपाळकृष्ण गोखले आहेत. आणि यांनाच गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. दर्पण हे पत्र 1872 साली मुंबईत कोणी सुरू केले? तर दर्पण हे पत्र 1872 साली मुंबईत बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला? तर दांडी येथे मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केला. नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाला.
तर कोणता? रौलेट ऍक्ट, काळा कायदा. याच्यानंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाला. आणि कधी झाला हा? 13 एप्रिलला. 13 एप्रिल 1919 ला लिहूनच देतो. 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड झाला. राज्यपालांना आपल्या पदग्रहणासाठी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर बघा, राज्यपालांना आपल्या पदग्रहणासाठी मुख्य न्यायाधीश, कोणाकडून? मुख्य न्यायाधीश यांच्याकडून शपथ घ्यावी लागते. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कायदे मंडळाला आहे. पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात? तर पाण्यामध्ये हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 घटक असतो. तर काय असते? ऑक्सिजन व हायड्रोजन, H2O. राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले गेले? तर राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम 1911 ला. कधी? 1911 ला. आणि कोठे सर्वप्रथम गायले गेले त्याचा आन्सर कमेंट करा. येत नसेल तर त्याचा आन्सर टेलिग्राम ग्रुपला दिला आहे. काय पुणे करार केव्हा झाला? तर पुणे करार हा 1932 चा झाला. 32 ला झाला. 24 सप्टेंबर 1932 ला पुणे करार झाला. आणि कोणाकोणात झाला? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना दुरुस्ती म्हणून केले जाते? तर 42वी घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना दुरुस्ती म्हणून केले जाते. काय म्हणतात त्याला? मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणीबाणी संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केले आहे? तर बघा, आणीबाणीची संकल्पना भारतीय राज्यघटनेने जर्मनी देशातून घेतली आहे. आणि काय आहे त्यांचे कलम? सांगा मला. मिठाचे रेणुसूत्र काय आहे? तर मिठाचे रेणुसूत्र हे NaCl आहे, सोडियम क्लोराईड. HCl काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. H2O वॉटर. आणि KCl काय असते? पोटॅशियम क्लोराईड. निकट दृष्टिता हा दृष्टीदोष भिंगाच्या साह्याने दूर करता येते. तर बघा, समजून घ्या. निकट दृष्टिता म्हणजे काय? निकट म्हणजे काय? जवळचं दिसते पण दूरचं दिसत नाही. आणि दूरचं बघण्यासाठी काय केलं जाते? अंतर्वक्र भिंग. आणि दूरदृष्टिता असलं तर दूरचं दिसते, जवळचं दिसत नाही. आणि जवळचं बघण्यासाठी बहिर्वक्र भिंग. लक्षात ठेवा. खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? तर भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे मित्रांनो? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आता त्याचं नाव काय केलंय? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली? तर नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर जगातील सर्वात मोठे वाळवंट हे सहारा आहे. मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे कोणत्या देशात आहे? तर मुस्लिम धर्मांचे पवित्र स्थान मक्का हे सौदी अरेबिया देशात आहे. चवदार तळ्याचा सत्याग्रह कुठे व केव्हा झाला? तर चवदार तळ्याचा सत्याग्रह हा 1927 ला महाड या ठिकाणी झाला. सरहद गांधी म्हणून कोणास संबोधले जाते? तर सरहद गांधी म्हणून खान अब्दुल गफ्फार खान. कोण? खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद गांधी म्हणून संबोधले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र DYSP म्हणजे डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस व PSI पोलीस सब इन्स्पेक्टर या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅदमी येथे आहे. तर कुठे आहे याचा आन्सर? DYSP PSI त्याचा आन्सर आहे नाशिक. राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? तर रॅम या शब्दाचा फुल फॉर्म आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि ही मेमरी टेम्पररी मेमरी असते. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते एक शहर 52 दरवाजांचे शहर
शब्द नाही, शहर म्हणून ओळखले जाते, तर ते आहे छत्रपती संभाजीनगर. या शहराला 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था पुणे या शहरात आहे. नाथसागर हे धरण कुठे आहे? तर नाथसागर हे धरण पैठण येथे आहे. कुठे आहे नाथसागर हे धरण? पैठण येथे आहे. कोणत्या देशालगत भारताचे सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? तर कोणत्या देशाला? बांगलादेश. उतरता क्रम कसा आहे? बचपन में MBA उतरता क्रम सर्वात जास्त सीमेनुसार. पंचशील करार कोणत्या दोन देशादरम्यान झाला? तर पंचशील करार हे भारत आणि चीन या दोन देशादरम्यान झाला. आणि कुठल्या वर्षी झाला? आणि त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? सांगा मला कमेंट मध्ये. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? तर भारतात लॉर्ड डलहौसी यांच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले होते. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर भारतातील सर्वात मोठा दिवस 21 जून आहे आणि 21 जूनलाच आपण योग दिन म्हणून साजरा करतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती? तर बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भगवान गौतम बुद्ध यांची शिकवण आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह हे आचार्य विनोबा भावे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? तर दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार अल्तमश यांनी बांधला आणि त्याची सुरुवात कोणी केली होती? कुतुबुद्दीन ऐबक. आणि त्याला पूर्ण कोणी केले? अल्तमश. लक्षात ठेवा. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर आनंदवन संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? तर बघा, उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? तर बघा, संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. भाषण स्वातंत्र्य म्हणजे कलम 19 फ्रीडम ऑफ स्पीच, समतेचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क हे सर्व मूलभूत हक्क आहे. पण संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क नाही. आधी हा मूलभूत हक्कामध्ये यायचा पण आता येत नाही. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? तर बघा मित्रांनो, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभेचे अध्यक्ष भूषवितात. मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर मधुमेह हा रोग इन्सुलिन या रोगाच्या कमतरतेमुळे होतो, द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणता धातू वापरतात? तर भांड्यांना कलई करण्यासाठी कतील धातू वापरतात. लक्षात ठेवा. राज्याचे ऍडव्होकेट जनरल महाधिवक्ता यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? तर राज्याचा ऍडव्होकेट जनरल महाधिवक्ता यांचा कार्यकाल हा म्हणजे सांगता येत नाही. ते कलम 165 नुसार येते, कलम 165 नुसार. आणि यांना जेव्हापर्यंत राज्य सरकार हटवत नाही तेव्हापर्यंत तो असतात पदावर. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही सुभाषचंद्र बोस यांनी केली आहे. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. आणि मुंबई हाय कुठे आहे सांगा मला कमेंट मध्ये. भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? सांगा याचा आन्सर मला कमेंट मध्ये द्या तुम्ही. संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण कोणी केले? तर संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण राजा राममोहन राय यांनी केले. बघा विद्यार्थ्यांना, आजचे क्वेश्चन झालेले आहे. पार्ट 2 मी लवकरच घेऊन येणार आहे. जर विद्यार्थ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.